सगळं खूप भयंकर आहे स्वानंदी. मी नीलला सगळं खरं सांगणार. त्या माणसाला भेटवणार आणि पुराव्याने सिद्ध करणार आई बाबा खोटं बोलत होते. भाऊजी त्याचा काहीच उपयोग होणार नाही हो, कारण प्रत्येक वेळी कुणी ना कुणी आईंचा खोटेपणा सिद्ध करायला आले, अगदी पुराव्यानिशी. पण आई असं काहीतरी करतात की अख्खी सिच्युएशन त्यांच्या बाजूने वळते आणि मग ना समोरचा माणूस यांच्या नजरेतून उतरतो. अनेकदा पाहिलंय मी. फक्त अर्थ आता लागतो. पण मग आपण नुसतं बघत राहायचं? वाफ अशी दौडायची नाही. योग्य वेळ आली ना की त्यावर इंजिन चालवायचं, बोलायचं, पण पूर्ण तयारी. स्वानंदी, तू घरात सगळ्यात लहान आहेस. तुला जे कळलं ते आम्हाला इतक्या वर्षात नाही कळलं. भाऊजी एक मिनिट मोबाईल देता? एकच मिनिट. हा मोबाईल, हा असा जवळ धरल्यावर नीट दिसतंय? नाही ना? पण आता असा लांब धरलाय तर सगळं नीट दिसतंय? भाऊजी तसंच आहे हो. कसं आहे की तुम्ही दोघंही आईबाबांच्या खूप जवळ आहात, त्यामुळे कदाचित तुम्हाला त्यांच्या वागण्यात काही गैर वाटलं नसेल. पण वहिनी आणि मी दुसऱ्या घरातून आलो आहोत, म्हणजे आम्ही मुलींसारख्या आहोत पण मुली नाही आहोत, सुनाच आहोत. त्यामुळे आम्हाला पटकन दिसलं. नीलिमा सुद्धा अडून अडून मला 2-3 वेळा बोलली होती याविषयी, पण मी फार लक्ष नाही दिलं तिच्याकडे. आमचे आई बाबा आमच्याशी असं वागतात. नील तर विश्वासच ठेवणार नाही या गोष्टीवर. आईला किती मानतो तो माहितीये, म्हणूनच म्हटलं त्यांना काहीच सांगू नका. आणि आपल्याला घरात दुःख क्लेश आणायचंच नाहीये. एकदा सगळे पुरावे हातात आले ना की एकच घाव घालायचा, पण 2 तुकडे नाही करायचे. कारण आपल्याला फक्त खोटेपणा थांबवायचा, कोणाला तोडायचं नाही. हे सगळं ना असं साचत राहतं आणि खूप त्रास होतो या गोष्टीचा. भाऊजी प्लीज याचा त्रास करून घेऊ नका. उलट ह्याला तुमची शक्ती बनवा. आपण असंच अविचाराने बोललो ना तर आई एका मिनिटात उडवून लावतील आपल्याला. स्वानंदी, खरंच तुझा खूप अभिमान वाटतो मला. हो, तू आमच्या घरची सून आहेस. आणि मीही तुम्हाला मोठ्या भावाला सांगावं तसं अगदी विश्वासाने सगळं सांगितलं. तू अजिबात काळजी करू नकोस. तू जोपर्यंत सांगत नाहीस तोपर्यंत याविषयी मी कोणाकडेही बोलणार नाही. तू जेव्हा सांगशील, जसं सांगशील तसं आपण हे प्रकरण पुढे नेऊ. पण दुःख फक्त एकाच गोष्टीचं आहे की आज नीलिमाच्या आईला हार्ट अटॅक आला. आजारी होती ती. नीलिमाला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि आता लग्न करून एकाच घरात गेल्या की जावा जावा एकत्र नांदतील ना. हो हो, बरोबर बरोबर. मग कधी येऊन स्थळ बघायला? काय आहे ना, तुम्हाला आमचा हा फॉर्म भरावा लागेल, मग तुमची नोंदणी होईल आणि मग तुमच्या नातींचे फोटो आणि बायोडेटा, झालं काम. बरं, मी उद्या सगळं घेऊन येते. हो हा, ओके. पण जवळकर बाई, हा जोडकर बाई, हे बघा, नाव मोठं आणि लक्षण खोटं असं होता कामा नये. नाहीतर उगाच त्या जागीरदारासारखं स्थळ नको मला. जहागीरदार, त्यांचं पूर्ण नाव काय? माधवराव आणि ललिताबाई जहागीरदार म्हणून. तुम्ही ओळखता का त्यांना? ओळखत नाही. काय म्हणत होता तुम्ही त्यांच्याबद्दल, सांगा ना. नाही, माणसं अगदी भली आहेत बघा, अगदी चांगली आहेत माणसं. आणि मुलगा म्हणाल ना तर लाखात एक आहे. हो ना? अहो, हिरा हिरा. हो, गुड. पण काय, हिरा कुठे सापडतो? कोळशाच्या खाणीत. आणि कोळसा कितीही उगाळला तरी काळा तो काळाच ना. तेव्हा हे बघा,
त्या स्थळाचा विचार तुम्ही दुसऱ्या कोणासाठी सुद्धा करा, पण माझ्या नातींसाठी नको बरं का. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे? घोड्यांचा अतिशोक असणं हा प्रॉब्लेम नाही का? यू मीन टू से घोड्यांची रेस खेळतात ती लोक? हा, पण मला काय म्हणायचंय, शुद्धीच असताना खेळावी हो. 2 बाटल्या पोटात गेल्यावर कसल्याले घोडे आणि बिडे? म्हणजे दारूच्या बाटल्या? मग काय तुम्हाला ताक वाटलं की काय? तुम्ही पण जवळकर बाई ना. अहो जोडकर. हा, जोडकर बाई, तर काय सांगायचं तुम्हाला. हो, रेस मध्ये सगळं घरदार गेल्यानंतर दुःख विसरण्यासाठी घेत असतील बापडे, पण म्हणून काय रस्त्यावरच्या दिसेल त्या बंगल्याला आपला बंगला म्हणून दाखवायचं? अहो पण नाही, त्यांचा बंगला रिनोव्हेशन साठी गेलाय. अहो त्यांचा काही बंगला बिंगला नाहीये हो. अहो सोनांच्या जरीच्या साडीचे काठ काढून स्वतःच्या ब्लाउजला लावते ती बाई, पण त्यात तिचा काही दोष नाही. काय तिच्या साड्या संपल्या ना, म्हणून मग सुनांच्या साड्यांना हात घातला तिनं. त्यात काय चुकलं बिचारीचं? तशी काही खोट नाही बघा त्या माणसांमध्ये, अगदी भली माणसं आहेत. बर, मी उद्या सकाळी सगळं घेऊन येते. हा, फोटो बिटो तुम्हाला काय हवंय ते. हा, माझं काम अगदी व्यवस्थित करायचं, चांगली माणसं द्यायची. नमस्कार जवळकर. जोडकर. हा, जोडकर बाई. देऊ या 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 या. हा, लक्षात ठेवा. हो हो हो. ललिताबाई, आजपर्यंत खूप मोठ्या मोठ्या थापा मारल्यात ना तुम्ही? बरं झालं जोडकरबाईंचा फोन आत्ताच आला. ते म्हातारी सीसीटीव्ही कॅमेरा असल्यासारखं माझ्याकडे लक्ष ठेवत असते घरी. हा बोला जोडकरबाई, काय आज तरी बरी बातमी आहे का? का नेहमीसारखे कंटाळवाण्या? काय काय बोलता तुम्ही? कसल्या बाटल्या? दारूच्या? अहो नाही नाही, घोडे अहो नाही नाही, तुमचं काहीतरी खरंच गैरसमज होतोय. आमच्याकडे रेसचा किंवा दारूचा कुणालाही व्यसन नाहीये. हा बंगल्याचं ना, ते मी तुम्हाला सांगते ना नक्की काय झालं ते. हो, एक मिनिट, तुम्ही ना माझं काही ऐकूनच घेत नाही. तुम्ही ऐकून तर घ्या ना, मला काय म्हणायचंय. ब्लाउज, जरीचे काठ, सुनांच्या साड्या का फाडीन मी? काय बोलताय तुम्ही? एक मिनिट, मी नाही, तुम्हीच नशेमध्ये आहात. आणि तुमची नशा उतरली ना की मग मला फोन करा, कळलं? ठेवा फोन. काय बाई ही ऐकूनच घेत नाहीये काही. काय हो ललिताबाई, असं तडकलात का? टाकलेल्या काचेवर थंड पाणी पडल्यासारखं. अरे देवा, ही म्हातारे ना हात धुवून माझा पिच्छा पुरवते. हो ललिताबाई, तुमच्याशी बोलते. कुणी मैत्रीण होती का? काय माहिती कोण होतं. सोडणार नाही मी तिला, बरोबर बघून घेईन. नीटच बघून घ्या तिला. म्हणजे काय? म्हणजे काय, नाला व्हायचा मोकळा आणि मोरीत उगाचच घालायचा ठोकळा, कशातली व्हायची गत. आजी जायचं, वर जायचं का? इथे माझी मराठीची शिकवणी नको. चला. तुम्ही मला काय बघणार ललिताबाई? तुमच्यापेक्षा खूप पावसाळे जास्त पाहिलेत. अहो 4 नातींची आजी आहे मी. सरळ बोटानं निघालं नाही ना तू. ठीक आहे, तेच गरम करून आले बघा. बाई एका सीसीटीव्ही कॅमेराने तेच कळत नाही. कुठूनही उगवते भूतासारखी. आणि बरीच बरे म्हणून या जोडकर बाई. नाही ते आरोप केले तिने माझ्यावर. दिवसाला 4-5 बाटल्या संपवते म्हणे मी. या बाईला कोणी सांगितलं मी सुनांच्या जरीच्या साड्या फाडून त्याचे काठ मी माझ्या ब्लाउजला लावते? असं कसं डोकं फिरलं या बाईचं? फिरलं की कोणी फिरवलं? हे ना ते वच्ची मावशींचंच काम असणार आहे. हे काम स्वानंदीचंही असू शकतं.